आहे तर तुमच्यावर याचा काय परिणाम झालाय? सर, मी किरण गवांदे, जनरल सेक्रेटरी मुंबई डबावाला. आणि सर, एल-पी-जीचा प्रॉब्लेम हा आता सगळ्यांनाच आहे. म्हणजे असं म्हणावा एवढा मोठा प्रॉब्लेम म्हणजे अजून तरी काय आम्हाला जाणवलेलं नाहीये. म्हणजे एक मुंबई डबावाल्यांना जर तुम्ही म्हणलात, की बाबा कुठे जास्त प्रॉब्लेम वाटतोय का? तर आम्ही सध्या तरी अजून नाही म्हणू. ओके. पण आपले बरेच डबे जे असतात ते काही घरगुती असतात, काही मेसमधून जातात. तर मेसमधले डबे जे आहेत त्याच्यावर काही परिणाम तुम्हाला जाणवतोय का? घरगुती डब्यांवरती सर अजून काहीच परिणाम झालेला नाहीये. म्हणजे 100% ते 100% डबे चालू आहेत. पण जर तुम्ही म्हणाल, की मेस आणि खानावळ, तर खानावळी कुठेतरी एक 4-5% इफेक्ट निश्चित झालेला आहे. म्हणजे मला वाटतंय अशा बोटावर मोजण्याजोगत्या काही मेस त्यांना गॅस मिळत नाहीये. तर ते निश्चित ते डबे बंद झालेले आहेत. मग एकूण जर आपण टिफिनचा जर विचार केला डब्यांचा, किती डबे तुम्ही मुंबईमध्ये पोहोचवत असता आणि किती वेळा सध्या इफेक्ट झाला असा तुमचा अंदाज आहे? सर, आता सध्या एक 1,00,000 च्या आसपास डबे आमचे पूर्ण मुंबईमध्ये जातात. तर एक माझ्या मते 4-5 हजार डब्यांवरती इफेक्ट निश्चित झाला असेल. मग डबेवाला जो असतो तो डबे ऍक्च्युअली पोहोचवत असतो. आणि ज्यांचे डबे हे कमी झाले मेसमधले वगैरे, डबेवाल्याला काही परिणाम सध्या जाणवतो का? त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काय आल्या? निश्चित असा काही एवढा परिणाम अजून तरी काही जाणवलेला नाहीये. आणि मला वाटतं ऑनलाईन फक्त बुकिंगचं सांगतात, की ऑनलाईन बुकिंग होत नाहीये. पण अजून असं कुणी म्हणलं नाही, की बाबा अजूनपर्यंत मला म्हणजे असं कुठल्या कस्टमरची कंप्लेंट नाही आली, की बाबा आज गॅस नाहीये म्हणून डबा नाहीये. असं काही अजून जाणवलेलं नाहीये. जसं तुम्ही सांगितलं की मेसचा काही थोडासा प्रॉब्लेम दिसतो, तर त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं, त्यांचं काय म्हणणं आहे? हो, निश्चित. आता बरेचसे मेसवाले हे कोणी इलेक्ट्रिक शेगडीवरती करतंय, कोणी कोळशांवरती करतंय. कारण की त्यांना मोठ्या प्रमाणात 200-300 लोकांचा डबे बनवायचे असतात. तर निश्चित त्यांना हा निश्चित प्रॉब्लेम जाणवलेला आहे. ठीक आहे, जसं तुम्ही सांगितलं की 5-6% जो आहे तो थोडासा परिणाम जाणवतोय. हं. याचा आर्थिक काही फटका तुम्हाला किंवा डब्यावरनं काही बसतोय का? थोडाफार बसणार. समजा जर मेसचे आता डबे गेले नाही, तर त्यांच्याकडून पेमेंट आपल्याला घेता येणार नाहीये. तर थोडाफार 4-5% इफेक्ट हा नक्कीच आर्थिक दृष्टिकोनातूनही बसणार. ठीक आहे. सध्या तुम्ही सांगता की 4-5 टक्क्यांचा परिणाम सध्या होतोय. हं. पण पुढे आता युद्ध किती चालू आहे, काय परिस्थिती एवढं सांगू शकत नाही आपण. तर सरकारने यामध्ये काय तोडगा काढावा किंवा कसं लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? काय मागणी सरकारकडे तुमची? नाही, आता बघा, सरकारकडे ही काही स्वयंनिर्मित गोष्ट नाहीये, की बाबा सरकारही निर्मित करू शकतो. सरकारने फक्त जास्तीत जास्त पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, एवढीच म्हणजे मागणी आम्ही आमच्या वतीने करू शकतो. ओके. तर तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीनं डब्यावरांना काही आवाहन केलेलं आहे का? नाही सर, आता डबेवाल्यांना काय, आता ही गॅस म्हणजे डबेवाल्यांच्या कामातला किंवा कुठल्या प्रकारचा विषय नाहीये. पण दिलासा तरी द्यायला की घाबरू नका, परिस्थिती हां, हळूहळू तर हां. सुधारेल. तर फक्त आम्ही सांगण्याचा प्रयत्न हाच केलाय, की जसं आता कस्टमरकडून जोपर्यंत डबा येतोय, तोपर्यंत आपण तिकडून कलेक्ट करायचं. आणि काही एवढं वातावरण असं म्हणजे आपण कसं म्हणतो, की त्या पद्धतीचं भयभीत होण्याचं सारखं नाहीये. अजून सगळ्या ठिकाणी गॅस वगैरे मिळतायत. आणि ज्याचं कनेक्शन आहे, असं अजून तर जाणवलं नाही का ज्याचं कनेक्शन आहे त्याला गॅस मिळालेला नाही. तुम्हाला आशा आहे का की ही परिस्थिती लवकरच निवळेल असं तुम्हाला वाटतं? लवकरच याचा दिलासा मिळेल असं? आता मला वाटतं युद्धाचा 18वा का 19वा दिवस आहे असं माझ्या माहितीप्रमाणे. तर निश्चित जर वातावरण पुढे असंच राहिलं तर माझ्या मते परिस्थिती गंभीर होऊ शकते. आणि जर म्हणजे माझ्या मते, की बाबा लवकरात लवकर काहीतरी समझोता करून यातून मार्ग निघावा असं आमची वैयक्तिक अपेक्षा आहे. ही काय चर्चेतून विषय सुटू शकतो, पण युद्धातून माझ्या मते सुटणार नाही. तर म्हणजे चर्चा करून ह्या विषयावरती काहीतरी तोडगा काढावा असं मी माझं मत व्यक्त करेन. ठीक. धन्यवाद.